आपल्याबरोबर जितेंद्र जे आव्हाड आहेत. सर, एक घोषणा इकडे आता ऐकायला मिळाली की कोण आया शेर का शिकारी आया, म्हणजे नेमकं काय? त्यांना माहिती ते काय म्हणतात ते. पण आजकाल प्रत्येक गल्लीबोळात ही घोषणा असते, कोण आया शेर आया. शेर का शिकारी आया अभी. त्यामुळे शेर का शिकारी आया. हे नवीन कल्पक असतात. नवीन पोरं जी असतात ती कल्पक असतात. ही कल्पक पोरांच्या डोक्यांना कल्पक अशी घोषणा आहे. त्याच्यामुळे त्याचा अर्थ तुम्हीच समजून घ्या. काही लोक आपल्याला आव्हान देत होते, त्यांनी स्टेज इकडे अनेक सभा घेतल्या, तुम्ही शांत होतात गेले काही दिवस, पण आता काही लोक जे आव्हान देत होते त्यांना तुम्ही काय सांगा? नाही, मला काय सांगायचं, मला काय, मी कधीच लोकांचं आव्हान देणं हे काम असतं. त्याच्यामुळे आपण काय त्यांच्या आव्हानांसाठी काही करत नाही. आपण आपल्या मनाप्रमाणे वागत असतो. ज्या प्रकारे MIMचे 5 नगरसेवक हाती चले अपनी चाल कुत्ते भोके हजार, त्याला काय आपल्याला काय फरक पडतो? ज्या प्रकारे 5 नगरसेवक निवडून आले आणि युनिस शेख, त्यांची मुलगी सहर शेख यांची वक्तव्य गाजली, मग कैसे हराया वगैरे, असे एखादी लहान पोरगी मिश्किलपणाने बोलते तर तिचं फार म्हणजे तिला ते सोशल मीडियावरती एक तिच्या ते वक्तव्याचं, तिचं ते बालिशपणाचं क्रेज आहे. ते काही त्या वक्तव्याला खूप काही अर्थ नाही आहे. म्हणजे माझी लहान पोरगी हसत हसत चॉकलेट लाया तर ते पण गाजेल, त्याच्यात काही मोठं हे नाही. तुम्ही त्याच लेवलने त्यांच्याकडे बालिश आहे. आणि जे वक्तव्य होतं की मुमरा को हरा बना देंगे. मुमरा तिरंगा आहे, हा देश तिरंगा आहे, हा महाराष्ट्र तिरंगा आहे आणि मुमरा तिरंगा आहे. संविधानाने तिरंगा हा रंग दिलाय. तुम्ही कुठलाही एक रंगाची मोनोपॉली या देशात आणू शकत नाही. जितेंद्रजी आव्हाड होते. थोड्याच वेळात सभेत काय आपण हे देखील बघणं महत्वाचं आहे. कॅमेरामॅन अनिल संगरेसह अक्षय भाटकर, ABP माझा, ठाणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.